बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तीव्र निदर्शने. इराणवरील अमेरिका-इस्रायल हल्ल्याचा तीव्र निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला. गेल्या 9 दिवसापासून तो हल्ला एका हुकुमशहाला किंवा मुस्लिम शासकाला पराभूत करण्यापुरता मर्यादित नाही, तर त्या देशामध्ये जो काही तेल साठा आहे तो तेल साठा स्वतःच्या ताब्यामध्ये घेण्यासाठी हा केलेला हल्ला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, या देशाचं सरकार कितीही हिंदुत्वाची भाषा करत असलं तरीसुद्धा हा इराण आणि इराक हा आपला भारताचा अतिशय नैसर्गिक मित्र आहे. या देशातून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये अल्प दरामध्ये पेट्रोल मिळते. कतारसारख्या देशातून अतिशय स्वस्त प्रमाणामध्ये आपल्याला गॅस मिळतो. आज गॅस नसल्यामुळं अनेकाच्या चुली बंद होणार आहेत. जर हे युद्ध तात्काळ थांबलं नाही तर या जगामध्ये तिसरं महायुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आज या देशाची परिस्थिती अशी आहे की या भारतातले 85 लाख लोक हा या आखाती देशामध्ये नोकरीच्या रोजगाराच्या निमित्तानं कामधंदा करत आहेत. आज त्यांच्याही जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये जर या इराण, इराक आणि आखाती देशामधला जो काही पैसा आहे तो भारतामध्ये येतो आणि त्या पैशाच्या जीवावरच आपण हे तेल आणि गॅस अशा वस्तू खरेदी करू शकतो. म्हणजे हा फक्त खोमाडीला मारण्यापुरता विषय मर्यादित नाही, तर हा विषय हा अतिशय माझी दादागिरी आहे. मी या जगामध्ये कुणावरही हल्ला करू शकतो, कुणालाही नेस्तनाबूत करू शकतो. स्वतःच्या अण्वस्त्राच्या जोर आणि सैन्याच्या आणि तोफांच्या आणि दारुगोळ्याच्या जोर कुठल्याही देशावर मी आक्रमण करून त्यांना नष्ट करू शकतो. ही जी काही दादागिरीची भाषा आहे, ही दादागिरीची भाषा ही खेचण्याची वेळ आलेली आहे. बोलता बोलता ट्रम्प यांनी असं सुद्धा म्हटलंय की आज आम्ही इराणला नष्ट केलंय, उद्याचा नंबर हा क्युबाचा असणार आहे. जो समाजवादी देश आहे त्या समाजवादी देशाला सुद्धा नष्ट करण्याची भूमिका या ट्रम्पने घेतलेली आहे. आणि या सर्व गोष्टीचं जर समर्थन कोण करत असेल तो या देशाचा पंतप्रधान करतो. या देशाचा पंतप्रधान इतका हरामखोर आणि नालायक आहे. तर इस्रायलला जाऊन सांगतोय तुम्ही लढा, आम्ही तुमच्या पाठीशी आहेत. त्याची एफस्टीन फाईल ओपन करू नका. जे त्याचे काळे कारनामे आहेत, जे रंगरंगी लापणा त्याने मोदीनं इस्रायलसारख्या देशामध्ये केलेला आहे, तो इस्रायलच्या देशाला बंद करण्यासाठी स्वतःचं चारित्र्य